पाऊस. शेंगा बघा केवढ्या आहेत. कसा बाज आलाय बघा. बाज बघा कसा आहे, खतरनाक एकदम. बघा केवढ्या शेंगा. हा 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 एकच नंबर. तो बघ ते आंबे होता. आपण तिकडे दाखव ना. आवाज आला गेला गेला. ते आंबे होता म्हणजे जवळ असेल तो ना मोर. तो 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 कुठेतरी वरटतो तो पण ते आंबे ठिकाणी गेलता तू उडला तिथं होता आंब्यावर. चला करमाळ्याला आले बहिणीकडे. आई आणि नीलम शेंगा तोडायला गेल्यात. दाखवते तुम्हाला कसल्या शेंगा तोडायला गेल्यात मला पण नाही माहिती. मी आत्ता एवढ्यातच आले आणि बघितलं तर या शेतावर आहेत दोघी पण, म्हणजे मालावर. झेंडूची फुलं बघा कसली भारी. वाव भारी ग तुमचे मस्त. डोक्याला कुठं असं बॅटरी सारखा लावू. नाही गे लागला पडला. तरी आप्पा किती वाजता आले तुम्ही. 5 वाजता आम्ही आलोय आणि आई एकदम रेडी पोझिशनला राहिली. हा हे बघा शेंगा तोडायला लावलेत त्यांनी. हे बघा चवळीच्या शेंगा आहेत. घे ना पकड तू. अगं मम्मी तू कवा आली ग. हाय भारी ग बऱ्याच शेंगा लागल्यात. हे बघा बाप रे खरा ग मस्त आहेत. ह्याच भारी लागतात ना आई खायला. सुकल्यात पण. हे बघा चवळीच्या शेंगा. हा ना माहिती काय सुक्या तोडते काय. आलीस ना लगेच शेंगा तोडायला आलीस असा. तुझी वाट बघत. अगं मी उशिरा निघाली ना. मस्त शेंगा आहेत. आरू बाबू इकडे. आरूच्या गावाला शेंगा तोडायला. आरूच्या गावाला काय आरू जाऊन शेंगा खाते बाबा. हो ना एवढ्या कशा वाजतात ते. या आई पण लावू शकते अशा ना. पण लावील तेव्हा ना. आपली जागा नाही. तुमची दुनियाभरची जागा आहे. आपले याच्यात होते लोक तारा तिथे पाऊस. शेंगा बघा केवढ्या आहेत. कसा बाज आलाय बघा. बाज बघा कसा आहे, खतरनाक एकदम. हे वजलेलं असेल काही. सगळ्या वजल्यात ना त्या. अशाच पाहिजे अशा ना ग बेटी. थोड्याशा पिवळ्या द्यायच्यात. अगो बाई बघा केवढ्या शेंगा. हा 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 एकच नंबर. आता नको संध्याकाळच्या चल मी देईन खुरून. हो आई तर कशाला उपसली तू मग अशी बघितला मी तुला. उंदीर असेल. उंदराने मोठा मारला तसं वाटलं मला. हे बघा केवढ्या शेंगा. काय काकडीत नाही की आता तिकडे मस्त भाजल्यात. काकडी आम्ही 2 आणल्यात तुला. हो ना तुम्हाला काकडी दिली त्याचं पण काहीतरी बनवायला लागेल. काहीच नाही वर्षी. काय ग तो बघ ते आंबे होता. आपण तिकडे दाखव ना. आवाज आला गेला गेला. ते आंबे होता म्हणजे जवळ असेल तो ना मोर. तो 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 कुठेतरी वरटतो तो पण ते आंबे ठिकाणी गेलता तू उडला तिथं होता आंब्यावर. ते मला तसं तिकडे राबात. मोराचा आवाज बघा कसा येतोय. 2 मोर आहेत ते. इकडं मोरांचा आवाज येतो. यांचे जंगल आहे ना एवढा मोठा बघा. मोर असतात भरपूर. मला काय माहित तुमच्या गावाला तुमचं मोर कसं ओरडतात मला काय माहित. वजलेल्या पाहिजेत. कवळ्या नका घेऊ. वाव काय आवाज बघा कसा येतोय मोरांचा. तिथून दिसतील जाऊन.
हे इथून जा रस्ता हाय ग भारी ओरडतात बघ. येण्याचा रस्ता आहे. ऐक हे ठेव. ते दे इकडं. हा येते उकळत ठेव जा आपल्याला. चुलीवर मोर बघायला जाऊ चला. मोर आहे तिथे. मी अजून बघितलेले. नेहमीच आवाज येतो इकडे कधी पण आले ना, कारण इकडे जंगल आहे खूप. त्यांचं घर इथे आहे आणि इकडे जंगल हे बघा. इथून लगेच जंगल लागतं. आवाज बघते कसा येतोय. जवळ दिसायला पाहिजे फक्त आपल्याला. हलू चला सावकाश का. आरडाओरडा नका करू. आवाज येतोय बघा. पुढे चाललं असतील ते सरत सरत ना झाडावर. कुठे नाही थांब ना. हळू चला हळू 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 चल का. आवाज नका करू. आपल्याला मोर बघायचा आहे आणि एकदम गपचूप चाललोय आम्ही. आवाज न करता एकदम जवळ आवाज येतोय. उडला ना. गेला गेला. त्याला चाहूल लागली आम्ही आल्याची. उडला तो. हा इथं आळू लावलेली. हे एवढी छोटी येते. नको चला. मोर पळा आला. आरूला बघून मोर पळा आला. गवत कसला झालाय बघा डोकीवर. हो ना. पिल्ली असतात ना त्यांची ना आप्पा याच वेळेला. चला मस्त शेंगा उकडू आपण चवळीच्या. या चवळीच्या शेंगा खायला भारी लागतात ना आप्पा. पावसाळू राबातील शेंगा. कोणती. हा मोठी हे काय आप्पा. हे फुलांचंच आहे ते. सूर्यफुलांसारखे असते ती ना अरू. हे फुलांचं आहे. गवत आहे का फुलांचं आहे. फुलांचं आहे काहीतरी. इकडनं चल. फुलं मस्त आहे. थोडीच आहे. दरवर्षी जास्त असतात पण यावेळेस कमी फुलं आहेत. बघा यावेळेस फुलं नाही लावली. छान मस्त अशी फुलं. फुलपाखरू तर बघ. फुलपाखरू आहे छान किती दिसते. हा फुलपाखरू. थांबा आपण काय पकडू. काय आई उडला. दिंड्या बघ. पकड जा त्याला. उडला. मस्त असं फुल. फुलासारखा दिसतो. तुझ्यासारखा आहे तो. हे बघा इथे जंगल. आपण गेलो मोर बघायला पण काय भेटला नाही बघायला. भेटला म्हणजे लांबून लगेच उडाला तो. आणि इथे यांचं घर एकदम जवळ आहेत डोंगराच्या म्हणून त्यांना मोराचा आवाज येतो. बघायला पण भेटतात ना. आरुने बघितलाय का मोर. बघितलाय तू. आम्ही स्कूल मध्ये जातो ना हा रोज बघतो. हो ना. पण आता नाही दिसत. पुण्याला जाम दिसायचं आम्हाला. हा चला. लिंबू घे. तोडली का ग सगळ्या लिंबा. पलवले. हे देवा चोरून नेली काय कोणी. अरे मावशी ना एवढी बारकी बारकी पोरं एवढी ती ना सीताफळवर चढले. बाबा म्हणजे तुमच्याकडे चोर येतात बोल ना. हे वाडीतली. हा चोरली त्यांची लिंबा. डाका डाला उसपर ना हे साईडची अख्खी फुलं तोडून नेत. या सीताफळ चढवताना पण निघालो. आलो आपण घरी. काय पेरू पण आलाय ना. पिकलं नसतील अजून. पेरूचं झाड. पेरूचं झाड माझ्या अंगणात लाव. खाऊचं झाड का ग आरू. लगेच उडला ग. दिसला ना. उडला लगेच. मावशीला वाटलं तसं दाबायचं असतं आपला फिल्टर. हा बरेच आहेत ना. आहेत ना.
चुलीवरच ठेवायच्या का? मस्त पाणी तापला का ते चूल गावाला मस्त. हा तसेच त्यांचं ते दाणं सुकवायचं. मस्त मोत्याचं दाणं जमिनीत काय मोती उगवला काय? मोती पिकतय. गावाकडे अशी भारी मस्त चुलीवरचं जेवण, चुलीवरच्या शेंगा. हो ना, पातेला भरला ग मस्त. मीठ टाक त्याच्यात. पाणी कमी आई वाटतं. आप्पाला दे करायला. थोडस पाणी टाक त्याच्यात ना. कढईचा मीठ, चुलीवरच्या शेंगा. जेवण झालंय आपलं. आता शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत, त्या मस्त खाऊ. काढायला लागतील. हा जास्त आहेत ना. शेंगा खाऊ आणि मग निघू घरी. रात्री जायचंय कुठं बाहेर. स्टीलच्या गमेला कशाला असंच निसरवून याच्यात ठेवू. असं द्या त्याच्यात ठेवू. पराती आणले. परातीच्यापेक्षा याच्यात ठेवू ना मस्त. त्याच्यात नको. परातच घ्यावी ना. बसतील ना. बसतील आणतो. हे बघ कसल्या शेंगा. इकडं इकडं आणशील. हे अशा शेंगा मस्त. एकच नंबर चवलीच्या शेंगा. जेवढं बसतील तेवढं टाकावं नाही का. शेंगा ना गरम असेल. हे राहू दे का एवढ्या टोपात पोरांना न्यायला. पोरा पण गेल्याबरोबर खातात का नाही खातात. चला भूक लागले. कसे खातात हे बघ. चलो आप्पाला बरी थंडी लागली. आप्पाला दिल्या कोणी कशा. एक नंबर. ओ शेंगाणे का आईला शेंगा टाक. दोन प्रकारच्या भाजी आहेत.